कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपल्या कृपेने घरात अगदी छान चाललेलं आहे। यांनी बिझनेस मधून रिटायरमेंट घेतली, सध्या घरीच असतात आणि माझ्या डोक्याला ताप करतात। नवरा घरात नसायचा तेव्हाही तुझी तक्रार असायची आणि आता घरी आहे तरी तक्रार आहे। तुझ्या भाग्याचा हेवा करणारे खूप लोक आहेत या जगात आणि जर ते तू नाकारशील तर ते भाग्य त्यांच्याकडे निघून जाईल। नाही नाही, क्षमा असावी, मी तक्रार नाही करत आहे आणि तक्रार करण्यासारखं खरं नाहीच आहे काही। माझा भास्कर छान सेटल झालाय, त्याची चिंता नाही मला, आणि माझी सून अवनी संसार अगदी उत्तम करते आणि आकाशा या 2 मुली, त्यांची पण प्रगती अगदी छान चालू आहे। म्हणजे तशी त्यांना शाळेत परीक्षा वगैरे नाहीये, पण छान शिकतायत, त्यामुळे त्यांचं संगोपन अगदी छान चालू आहे। आपल्याला घरी बोलवायचं विशेष कारण म्हणजे दादा, आईने सांगितलं होतं की स्वामीजी स्वतःहून यायचं म्हणाले होते। आईने बोलवलं स्वामीजींना? आमच्या आकाशचं लग्न ठरवलंय। अरे वा, आकाश लग्नाला तयार झाला तर? त्याच्या लग्नाला आपला आशीर्वाद हवा, माझ्यासाठी हे खूप महत्वाचं आहे स्वामीजी। स्वामीजी, पाणी आणलंय तुमच्यासाठी, हे घ्या। मी आठवणीने वाळा घालून आणलंय बरं का, तुम्हाला आवडतं ना, मला ठाऊक आहे। घ्या घ्या घ्या। बहिणी, तुला सांगते, आता हे केरळला गेले होते ना, ते टूर साठी, नाही यात्रेसाठी, तर त्यांना उष्माघाताचा त्रास झाला होता, म्हणून वाळा घालून आणलंय। मी न्यूज मध्ये बघितलं ना। चला पोचलो आपण। वसू, मी काय सांगितलं ते लक्षात आहे ना तुझ्या? विसरू नकोस। हो बाबा। चला बनी, उतरा। आता कशी तब्येत आहे तुमची? नाही, छानच असणार तुमची तब्येत, चेहऱ्यावर किती तेज झळकते, बापरे स्वामीजी। अरे येऊ ना, या ना, तुम्ही तर व्याही आमचे, तुम्हाला खास आमंत्रण। खरं सांगू का, तुमचं नशीब फळफळलंय। हा, स्वामीजी फक्त आमच्यासाठी आलेत, अगदी खास, पण तुम्हाला सुद्धा त्यांचं दर्शन झालं। मुख्य म्हणजे तुमच्या वसुंधरेला त्यांनी पसंत केली। हो ना, हिच्यापेक्षा दुसरी चांगली सून मिळणार नाही तुम्हाला, असं म्हणाले। असतं एखाद्याचं नशीब, तिच्या पाठीमागे पुण्याई असेलच की तुमच्या कुठल्या तरी जन्मातली। आता तुम्ही बोलताय म्हणजे असेल ना? ते म्हणजे आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, म्हणून आम्ही आतमध्ये आलो। तुम्ही माझं काम केलंय का? म्हणजे वसुंधरा आणि बनीच्या नावाने काही प्रॉपर्टी केली का? नाही ना, थोडासा प्रॉब्लेम झालाय। म्हणजे आमचं घर आहे ना, ते वडिलोपार्जित आहे। नाही हो, म्हणजे तुमचं राहतं घर त्यांच्या नावावर करा असं म्हणत नाहीये मी। दुसरी एखादी प्रॉपर्टी नाहीये का? नाहीतर उद्या म्हणाल की जयश्रीबाईंनी तुम्हाला राहत्या घरातून बाहेर काढलं।
जयश्रीताई, त्याचं काय आहे ना, म्हणजे आमच्याकडे दुसरी प्रॉपर्टी नाहीये ना. पण मी काय करणार? नाही नाही, म्हणजे तुम्ही काही करू नका, फक्त थोडा धीर धरा. काय झालं ना, थोडासा प्रॉब्लेम झालाय. आमच्या एका नातेवाईकांची सही लागणार आहे, ती मिळत नाहीये. हो, पण अशी कुठल्या नातेवाईकाची सही हवी आहे ज्याच्या वाचून तुमचं काम अडलंय? नाही म्हणजे दुसऱ्या गुणाचा तुमच्या प्रॉपर्टीवर कसा काय अधिकार असेल? आणि सुधीर भाऊ, तुम्हाला कोणी भाऊ बहीण नाहीये ना? आणि तुमचा मुलगा तर हयात नाहीये. मग असं कोणाच्या सही वाचून काम अडलंय तुमचं? म्हणजे माझे एक चुलत काका आहेत, गावालाच असतात. म्हातारे आहेत ते, त्यामुळे ते इकडे येऊ शकणार नाहीयेत ना. मला त्यांच्याशी फोनवरच बोलावं लागेल किंवा मग मला स्वतःला गावाला जावं लागेल, म्हणून थोडासा विलंब होऊ शकेल. आणि या काकाने सही करायला नकार दिला तर? बघा बाई, मी माझ्या मनाच्या शांतीसाठी स्वामीजींना बोलवलं होतं, पण हे लग्न होऊ देणं न देणं हे अजूनही माझ्याच हातात आहे. बघा बाई, म्हणजे माझी अट जर तुम्ही पूर्ण केली नाहीत तर हे लग्न होऊ द्यायचं की नाही या बाबतीत मला पुनर्विचार करावा लागेल. तू कशाला बोललीस? त्यांना काही शार्दूल बद्दल कळलं तर? अहो, चुकून तोंडातून निघून गेलो. हो, सॉरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.